साहेब बागेश्वर धाम यांनी असं एक वक्तव्य केलंय की 4 मुलं आपण जन्माला घालावेत, त्यातला एक जो आहे तो संघासाठी आपण समर्पित करावा. या वक्तव्याकडे आपण कसं बघताय? बघा, शेवटी जे काही साधू संत असतात ते त्यांची मतं मांडत असतात आणि मला असं वाटतं की त्याला नीट कॉन्टेक्स्टमध्ये घेतलं पाहिजे. मुळात त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा होता की संघ एक अशी संघटना आहे की जिने हिंदू संस्कृतीला, सनातन संस्कृतीला त्या ठिकाणी जिवंत ठेवलं आहे, नवचैतन्य दिलं आहे. त्यामुळे आपल्या घरचा एक मुलगा हा त्या संघामध्ये असावा. त्यांनी आणखी एक असं विधान केलेलं आहे बागेश्वर धाम यांनी की शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींची भेट घेतली, ती पगडी काढून ठेवली, अशा प्रकारचं विधान केलंय. त्यामुळे टीका होतीये. इतिहासामध्ये अशा प्रकारचा कुठलाच दाखला आपल्याला सापडत नाही. मुळात आपल्याला माहिती आहे की जे काही महापुरुष असतात त्या महापुरुषांबद्दल अनेक लोककथा तयार होतात. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लोककथा असतात. आपल्याला माहिती आहे रामायण आणि महाभारताच्या संदर्भातही अनेक लोककथा आहेत. त्या सगळ्याच इतिहासावर किंवा त्या ठिकाणी परिस्थितीवर अवलंबून अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी तयार होत असतात किंवा झालेल्या आहेत. म्हणून मला असं वाटतं की मी याच्यावर एवढंच म्हणेन, जो इतिहास आपण शिकलेलो आहे तशा इतिहासामध्ये किंवा आपल्या इथे जे काही ग्रंथ उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारचं